ससा आणि कासवाची गोष्ट. ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा, सगळ्या गोष्टीमध्ये असतो ना तसाच. गोरा गोबरा, मऊ लांब कानाचा, मण्यासारख्या लाल चुटूक डोळ्याचा आणि टुणूक टुणूक उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसंच. दोघेही एकाच पालकाच्या मळ्यात कवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला, किती रे तू हळू. कासव म्हणालं, पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो. सशाला त्याचे हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला, मग काय भाऊ, लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत? कासव म्हणालं, हो, पण जरा मला सराव करायला 2 दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का? ससोबा म्हणाला, ठीक आहे, मग रविवारी सकाळी 9 वाजता इथेच भेटूयात. शर्यत ठरल्यानंतर ससा तडकन त्याच्या आजोबाकडे गेला. त्यांना म्हणाला, हे काय हो आजोबा, प्रत्येक गोष्टीत कासवच शर्यत का जिंकतं? मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करू ते सांगा बरं. ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले, बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल. आणि झोप तर अगदीच वर्ज्य. मी झोपल्यामुळे शर्यत हारलो होतो. ससा म्हणाला, ठीक आहे, मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन. रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरू झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासव ही निरनिराळ्या युक्त्या लढवत, कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली. त्यातून कोवळा पाला, गाजर आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अंदाज घेतला आणि बसले की खायला. कासव काय अजून किमान 2 तास तरी त्याच्या आसपास फिरकू शकणार नाही. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजर खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपवत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहऱ्यासमोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधीच पाहिली नव्हती. पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रूपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरकले. ते त्या आरशात स्वतःला निहाळू लागले. लांब लांब कान, छानदार डोळे, मिश्किल मिशा, आपल्या चेहऱ्यावरच्या विविध मुद्रा पाहण्यात ते इतके रमले की शर्यत बिरत साप विसरून गेले. संध्याकाळी घरी जाणाऱ्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली. ते वेगाने टुनटुन उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले. कासव तिथे त्याची वाट पाहत होते. ससोबा स्वतःशीच तणतणू लागले, पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही, तरी कसा काय शर्यत हारलो? कासव म्हणाले, ससोबा, मला सुद्धा आजोबा आहेत. तू जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना, तसंच मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो. खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरच शर्यत जिंकता येते. समजलं? तर तात्पर्य काय? प्रयत्न केला तर यश मिळते.